Hello students, so in last lecture we have seen the conditions for a optical activity, that is a molecule or compound is optically active when it is dissymmetric, and when the compound is dissymmetric it is called as chiral compound, and the condition for chirality is the compound or molecule must lack elements of symmetry like plane of symmetry, alternating axis of symmetry and center of symmetry. की ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये म्हणूयात आपण त्या ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसेल, सेंटर ऑफ सिमेट्री नसेल, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसेल, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री अँड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, हे जे काही एलिमेंट ऑफ सिमेट्रीचे टाईप्स आहेत ते ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये नसतील त्यावेळेस तो मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती असतो नॉन सुपर इम्पोजेबल. आणि ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे की ज्यावेळेस मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती असतो नॉन सुपर इम्पोजेबल, इन दॅट केस इट इज अ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. तर इथे तीच केस आहे बघा. आता सध्या आपण हा मॉलिक्यूल घेतला आणि याच्यामध्ये बघ हा जो सेंट्रल कार्बन आहे इकडे, दिस सेंट्रल कार्बन इज अटॅच टू CH3, ब्रोमीन, C2H5 अँड H. नाउ दिस कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. हा जो कार्बन आहे तो 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सला अटॅच आहे आणि ह्याला आपण म्हणतो कायरल सेंटर. ह्याला आपण काय म्हणलंय? कायरल सेंटर. Asymmetric carbon. When carbon is attached to 4 different atoms or group of atoms, it is called as a chiral center. आणि हा मॉलिक्यूल कोण आहे बाळा? दिस मॉलिक्यूल इज ॲक्च्युली 2-bromobutane. हा जो मॉलिक्यूल घेतलाय हा मॉलिक्यूल कोण आहे आपल्यासाठी? इट इज 2-bromobutane. हा 2-bromobutane मॉलिक्यूल आहे. इकडे आपण ड्रॉ केलेला हा बघ, हा 2-bromobutane. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कोणाला अटॅच आहे? हा कार्बन H, ब्रोमीन, CH3 आणि जे CH2CH3 आहे इट इज रिटर्न ॲज C2H5. मग याच्यामध्ये बघ CH3 हा कार्बन 3H ला अटॅच आहे, त्यामुळं हे काही कायरल सेंटर नाही. आपल्याला माहिती आहे कायरल सेंटर कधी असतं? ज्यावेळेस कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स, त्यावेळेस तो आणि त्याची मिरर इमेज डिफरंट येते. कार्बन कधी पण 2 ॲटमला जर सेम ॲटमला जर अटॅच झाला किंवा सेम ग्रुपला तर संपलं. पुढे कार्बन त्याला कोण अटॅच आहे? H आणि एक ब्रोमीन, हा सेकंड कार्बन आहे बघ. आणि मग त्याला पुढे कोण अटॅच आहे? CH2, 2H आणि परत कोण अटॅच आहे? CH3. तर याच्यामध्ये बघ हा जो कार्बन आहे इकडचा त्याला 3H अटॅच आहेत, विषय संपला. ह्याला 2H अटॅच आहेत, विषय संपला. ह्याला पण 3H अटॅच आहेत, विषय संपला. आता हा जो सेकंड कार्बन आहे ज्याला ब्रोमीन अटॅच आहे तो कुणाकुणाला अटॅच आहे बघ? हा कार्बन हा एक तिकडे ब्रोमीनला अटॅच आहे, H ला अटॅच आहे, इकडे CH3 ला अटॅच आहे आणि इकडे कोण अटॅच आहे? CH2CH3 म्हणजे C2H5. ह्या टोटल ग्रुपला आपण म्हणतोय C2H5. हा आपल्याकडे ग्रुप CH3, हा ब्रोमीन आणि हा H, म्हणजे हा कार्बन 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच आहे. तर हा कार्बन कसला आपल्यासाठी? दिस इज अ कायरल कार्बन ॲटम. ह्याला आपण म्हणलंय कायरल कार्बन ॲटम. आणि आपल्याकडे रूल काय? वेन मॉलिक्यूल हॅज ओनली वन कायरल ॲटम, when molecule has only one chiral atom, it is optically active. If a molecule contains only one chiral center, it is 100% optical active. तर आता हा जो आपल्याकडे 2-bromobutane आहे आपण इथे घेतलेला 2-bromobutane, इट इज कायरल कंपाऊंड, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आणि हे त्याचं कायरल सेंटर आहे बाळा. हे जे आहे इट इज कायरल सेंटर. हा कार्बन आहे, हा कायरल कार्बन ॲटम आहे. इथे हा जो कार्बन आहे इट इज कायरल कार्बन ॲटम. मग आपण काय केलं आता? आपल्याकडे हा जो होता 2-bromobutane विच हॅज अ कायरल सेंटर, हे C कायरल सेंटर, आणि मग ह्याची आपण घेतली मिरर इमेज इकडे. तर आपल्याला माहिती आहे हे तर आता मॅच होणार नाही का? आता हा कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. असं ज्यावेळेस असेल की कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स, देन इट कॅनॉट बी सुपर इम्पोज्ड ऑन इट्स मिरर इमेज. इथं ती सिच्युएशन दाखवली जी आपल्याकडे होती ती इकडे, की पर्पल, येलो. आता इकडे 2 सेम ॲटम्स आहेत, त्याला आपण रिमूव्ह केला आणि एक काय ठेवला आपण? ग्रीन कलरचा ॲटम. तर आता ही जी केस आहे की कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स, तर आपल्याला माहिती आहे बाळा की हा काय त्याच्या मिरर इमेजवरती मॅच नाही होत. आपल्याला माहिती आहे तर हा आणि त्याची मिरर इमेज लगेच हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? ओ सॉरी, पर्पल कलर पाहिजे नाही, पर्पल. तर हे दोन आपल्याला माहितीच आहे, दीज आर
मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. ह्या दोघे एकमेकांचे कोण आहेत? मिरर इमेजेस आहेत. आणि कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. अशा वेळेस बाळा हा मी उचलला आणि याच्यावरती मॅच करायला गेलो इकडे, तर हे बघ, ग्रीन ग्रीन मॅच झालं, पर्पल पर्पल मॅच झालं, पण इकडे काय? येलो ब्ल्यू नॉन सुपर इम्पोजेबल. दोन नाहीत मॅच होणार. कुठले पण दोन ॲटम्स मॅच होतात, कुठले पण दोन मॅच नाहीत होत, कुठले पण होतील. इकडे बघ, पर्पल आणि येलो मॅच करूयात, की पर्पल आणि ब्ल्यू, सॉरी येलो आणि ब्ल्यू मॅच केला. इकडे आपण येलो आणि ब्ल्यू मॅच झाले. इकडे काय झालं बघ, येलो आणि ब्ल्यू मॅच झाले एक्झॅक्टली, तर हे नाहीत मॅच झाले ना, का ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. तर आम्हाला माहिती आहे बाळा कंडिशन, की हा कार्बन आहे आणि ह्याला आपण फिरवून घेतला इकडे, की हा ॲटम इकडे आणला, हा रोटेट झाला बघ, हा जो बॉन्ड आहे तो रोटेट झाला. हा बॉन्ड रोटेट झाला की हा कार्बन इथे येणार, त्याच्यानंतर हा ग्रीन याच्या जागेवरती येणार आणि हा जो आहे येलो तो इथे येणार. म्हणजे काय, की हा जो आहे याच्यावरती प्लेस करायला गेलो तर एक्झॅक्टली मॅच नाही होणार, हे दोघं मॅच नाहीत होणार बाळा. ह्याला उचलला तू आणि रोटेट करून याच्यावरती ठेवायला गेला, की जेणेकरून हे दोघं मॅच व्हावेत, हे दोघं मॅच व्हावेत. हे करायला गेला तू, की हे एकमेकांवरती नॉन सुपर इम्पोजेबल. हे आपल्याला कळतं, कॉमन सेन्सच्या गोष्टी हे आपल्याला कळतात. मग आता जे आहे आपल्याकडे, की हा मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती काय, नॉन सुपर इम्पोजेबल. त्यास आपल्याला माहिती आहे, हा जर मॉलिक्यूल असेल ए, तर ह्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो बी. हा दुसराच मॉलिक्यूल, हे दोघं सेम नाहीत, हे डिफरंट मॉलिक्यूल्स आहेत. पण हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? स्टेरिओ आयसोमर्स. का तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, दोघांमध्ये सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंगचा सिक्वेन्स पण सेम आहे. सी ला CH3, सी ला CH3, सी ला BR, सी ला BR, सी ला C2H5, सी ला C2H5, सी ला H, सी ला H. Now these two compounds are having same molecular formula, same sequence of bonding of atoms, but different orientation of atoms or groups in a space. पण स्पेसमध्ये बाळा हे ओरिएंटेशन डिफरंट आहे, त्यामुळे हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल टोटली डिफरंट आहे. आणि कळतं कसं? का तर हे ऑप्टिकल रोटेशन वेगवेगळ्या डायरेक्शनला करतात. हा कंपाऊंड आहे, हा जर असेल डेक्स्ट्रो रोटेटरी, तर ही त्याची जी मिरर इमेज आहे ती असते लिओ रोटेटरी. आता कोण डेक्स्ट्रो आणि कोण लिओ आपण बघून नाही ठरवू शकत, का तर आपण त्यावेळेसच म्हणलंय की डेक्स्ट्रो अँड लिओ आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड थिंग. हे एक्सपेरिमेंटल थिंग आहेत. मग आपण म्हणतो की एक्सपेरिमेंटली आपल्याला जर कळलं की हा डी आयसोमर आहे, तर त्याची ही जी मिरर इमेज आहे ती काय असते? एल आयसोमर. हा जर डेक्स्ट्रो म्हणजे राईट साईडला रोटेट करत असेल, प्लेन पोलराइज लाईट आहे तसं प्लेन राईट साईडला रोटेट करत असेल, तर लेफ्ट साईडला रोटेट करतो. आता हे तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, हे तर आपल्याला माहिती आहेत. वेन कंपाऊंड इज नॉन सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज, when compound is non-superimposable on its mirror image, it is optically active compound. आणि त्यांना आपण कसले कंपाऊंड्स म्हणतो? दोज आर कॉल्ड ॲज कायरल कंपाऊंड्स. तर कायरल आहे 2-ब्रोमोब्युटेन, इट इज अ कायरल कंपाऊंड. तो त्याच्या मिरर इमेजवरती नॉन सुपर इम्पोजेबल आहे. मग अशा वेळेस हा मॉलिक्यूल ए 2-ब्रोमोब्युटेनचा आणि हा मॉलिक्यूल बी 2-ब्रोमोब्युटेनचा हे डिफरंट आहेत. आणि मग ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतं? तर यांच्यामध्ये डिफरंट प्रॉपर्टी कुठली असते? ऑप्टिकल रोटेशनची. हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत, ह्यांच्यामध्ये इलिमेंट ऑफ सिमेट्री नाहीये, हे डिससिमेट्रिक कंपाऊंड्स आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. आणि हे जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत तर हे प्लेन पोलराइज लाईट काय करणार आहेत? रोटेट करणार आहेत. हे प्लेन पोलराइज लाईट आहेत, ती रोटेट करणार आहे. आणि प्लेन पोलराइज लाईट जर रोटेट केली ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. मग आपल्याला काय कळतं की हा जर प्लेन पोलराइज लाईट रोटेट करत असेल +25 डिग्रीनी, प्लस म्हणजे डेक्स्ट्रो रोटेशन राईटला, प्लस म्हणजे राईटला, तर हा -25 डिग्रीनी रोटेशन करतो टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याकडे एखादा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड असतो त्याच्या वेळेस त्याची जी मिरर इमेज आहे ती पण ऑप्टिकल ऍक्टिव्ह असते. आपल्याकडे एखादा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असेल त्यावेळेस त्याची मिरर इमेज पण असते ऑप्टिकली ऍक्टिव्ह. फक्त दोघांमध्ये डिफरन्स काय असतो? एक जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल
तर दुसरा असतो लिओ रोटेटरी. हा जर लिओ रोटेटरी असेल तर त्याची मिरर इमेज काय असते, डेक्स्ट्रो रोटेटरी. अँड बोथ शोज ऑप्टिकल रोटेशन बाय सेम डिग्रीज. म्हणजे हा जर ऑप्टिकल रोटेशन करत असेल +20 डिग्रीनी, तर त्याची मिरर इमेज ऑप्टिकल रोटेशन शो करते -20 डिग्रीनी. याच्यामध्ये डिफरन्स फक्त कुणाचा आहे, ह्या साईनचा, राईट साईडला लेफ्ट साईडला. आणि ह्या दोघांना आपण एकमेकांचे काय म्हणतो, दीज आर कॉल्ड ॲज इनायन्शोमर्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स, हे बघ, ह्या मिरर इमेजेस आहेत. आणि हे दोघं जर डिफरंट पाहिजेत तर कॉमन सेन्सची गोष्ट आहेत की हा नॉन सुपर इम्पोजेबल पाहिजेत. हा आणि हा जर सुपर इम्पोजेबल असतील तर सेमच कंपाऊंड असतील, डिफरंट नाही. मग सगळ्यात पहिला तर क्रायटेरिया काय, दिस टू मस्ट बी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मग इथं लिहिलंय बघ, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज इनायन्शोमर्स ऑर इनायन्शोमॉर्फ्स ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स. तर हे फार महत्वाचं, ह्या डेफिनेशन्स वगैरे येतात बाळा. इनायन्शोमर्स कुणाला म्हणायचं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज इनायन्शोमर्स. त्यांना काय म्हणायचं, इनायन्शोमर्स. म्हणजे आत्ता जे माझ्या हातामध्ये हे जे दोन कंपाऊंड्स आहेत, आत्ता माझ्याकडे ह्या ज्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, हा आणि हा एकमेकांचे कोण आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. दोघं सेम नाहीये, डिफरंट आहेत. का तर दोघं एकमेकांवरती सुपर इम्पोजेबल नाहीयेत. तर हा एक स्टेरिओ आयसोमर आहे आणि सेम असाच फॉर्म्युला असणारा हा एक स्टेरिओ आयसोमर आहे माझ्याकडे आत्ता. हे दोघं एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर्स आहेत आणि दोघंही एकमेकांचे कोण आहेत बघ, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. ह्याला उचलला, रोटेट केला आणि याच्यावरती ठेवायला गेलो तर नाही मॅच होत. ब्ल्यू आणि ग्रीन बघ नाही मॅच झाले. का तर हे दोघंही कोण आहेत, एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मग ह्यांना आपण म्हणतो एकमेकांचे इनायन्शोमर्स. हे एकमेकांचे इनायन्शोमॉर्फ्स आहेत, ऑप्टिकल अँटीपोड्स आहेत हे. हा जर डेक्स्ट्रो, हा जर लाईट रोटेट करत असेल राईटला, तर हा लाईट रोटेट करू शकतो लेफ्टला. ह्या दोघांना काय म्हणायचं, इनायन्शोमर्स. तर सगळ्यात महत्वाचं बाळा, इनायन्शोमर्स म्हणजे काय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स हे दोघं ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हे बघ, इनायन्शोमर्स म्हणजे मिरर इमेजेस पाहिजेत. पहिली कंडिशन काय, इनायन्शोमर्स म्हणजे मिरर इमेजेस पाहिजेत. पण त्या मिरर इमेजेस कसल्या पाहिजेत बाळा, नॉन सुपर इम्पोजेबल. सुपर इम्पोजेबल असतील तर मिरर इमेजेस म्हणजे सेमच मॉलिक्यूल. तर महत्वाचं काय, इनायन्शोमर्स म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज इनायन्शोमर्स. इनायन्शोमर रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. इनायन्शोमर रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम डिग्री बट इन अपोजिट डायरेक्शन्स. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट बाळा, इनायन्शोमर्स आर different from each other by their ability to rotate plane of PPL. Enantiomers differ in their ability to rotate plane of plane polarized light. See, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स काय करतात, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आहे ते रोटेट करतात. म्हणजे हा पण रोटेट करतो, हा पण रोटेट करतो आणि दोघंही सेम डिग्रीने रोटेट करतात. हा जर 11 डिग्रीने रोटेट करत असेल प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट, तर हा पण प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट 11 डिग्रीनेच रोटेट करणार आहे. पण कसं, हा जर राईटला रोटेट करत असेल तर हा कुठे रोटेट करणार आहे, लेफ्टला. हा जर डेक्स्ट्रो असेल तर हा काय असणार आहे, लिओ. हा +11 डिग्रीने रोटेट करत असेल तर हा काय करणार आहे, -11 डिग्रीने रोटेट करणार. बस या दोघांमध्ये एवढाच डिफरन्स असतो, बाकी काही नसतं. Enantiomers differs in their ability by rotation of plane polarized light. Both rotates plane of plane polarized light by same value but in opposite directions. हा लिओ असेल तर हा डेक्स्ट्रो असतो, हा डेक्स्ट्रो असेल तर हा लिओ असतो. म्हणून आपण खाली लिहायचं म्हणून लिहितो. आपल्याला माहित नाही कोण डेक्स्ट्रो आहे कोण लिओ आहे, पण आपण लिहायचं म्हणून काय लिहितो की हा जर असेल डी आयसोमर,
हा जर असेल डी ऑर प्लस म्हणजे डेक्स्ट्रो आयसोमर, डी ऑर प्लस आयसोमर, तर हा जो राईट साईडला आहे तो आपल्याकडे काय असतो, एल लिओ ऑर मायनस आयसोमर. बस, बाकी काही नाही, बाकी काही डिफरन्स नाही बाळा. आणि बस खाली तेच काढलंय बघ इथे. इथे फक्त ऍक्च्युली मिररमध्ये आपल्याला दाखवलंय की हा कंपाऊंड ही त्याची मिरर इमेज. आणि याच्यामधला जो कार्बन आहे बाळा ते कायरल सेंटर आहे बघ, हा कार्बन. इट इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणून हा मॉलिक्यूल घेतला आणि आपण याच्यावरती प्लेस करायला गेलो तर मॅच नाही होणार. तू बघ ना, सीबीआर बॉन्ड रोटेट करून बघ. सीबीआर बॉन्ड अशा टाईपमध्ये रोटेट कर की ब्रोमिनवरती ब्रोमिन मॅच झाला पाहिजे, C2H5 वरती C2H5. तर तो मॉलिक्यूल रोटेट करताना तुला कळेल की हा मॉलिक्यूल तू ह्याच्यावरती ठेवायला गेला तर ब्रोमिनवरती ब्रोमिन मॅच करू शकतोस, C2H5 वरती C2H5 मॅच करू शकतोस, पण हे दोन H मॅच नाहीत होणार. ज्यावेळेस तू हा मॉलिक्यूल रोटेट करणार त्यावेळेस H येणार फ्रंटला, CH3 जाणार बॅकला, त्यावेळेस तसं होतं. आणि म्हणून ह्या दोघं एकमेकांच्या कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि इथं सगळं लिहिलंय बघ, अ कायरल मॉलिक्यूल. हा जो आपल्याला 2-ब्रोमोब्युटेन दिलाय, इट इज अ कायरल मॉलिक्यूल. आणि हा कायरल काय का, तर इट इज नॉन सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. एखादा मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती जर नॉन सुपर इम्पोजेबल असेल तरच तो काय असतो, कायरल. आणि मग असे जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनदर आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. ह्यांना काय म्हणायचं, इनॅन्शिओमर्स. इथं जे आपण लिहिलंय ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स, दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनदर आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. तर हे दोघंही बाळा एकमेकांचे कोण आहेत, इनॅन्शिओमर्स. इथं इनॅन्शिओमर्स आहेत का रे बाळा, नाही. का, आता हा कार्बनकडे बघ, ह्या कार्बनला कोण अटॅच आहे, H. आणि इथे पण कोण आहे, H. कार्बनला कमीत कमी 2 सेम ॲटम किंवा सेम ग्रुप अटॅच असतील तर बाळा तो कार्बन काय, कायरल कार्बन नाहीये. आणि आता बघ, ह्याला रोटेट केला असं आणि याच्यावरती प्लेस करायला गेलो तर सेम मॅच होणार आहे. का, तर हे 2 H ते एकमेकांवरती मॅच होणारच आहेत. का, आता मॉलिक्यूल सिमेट्रिक मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये काय असतो, इलेमेंट ऑफ सिमेट्री. कार्बनला 2 सेम H अटॅच आणि 2 डिफरंट ग्रुप अटॅच, 2 सेम 2 डिफरंट. तर ती कंडिशन आपण बघितली आहे बघ इथे. 2 H अटॅच सिल्वर कलरचे, 2 H सिल्वर कलरचे आणि 2 ग्रुप वेगळे, हे बघ. मग असं जर झालं की कार्बनला 2 ग्रुप सेम अटॅच आणि 2 डिफरंट, तर याच्यामध्ये काय असतं, काय लिहिलंय बघ, मिरर प्लेन. मिरर प्लेन म्हणजे हा मॉलिक्यूल काय असतो, सिमेट्रिक. आणि सिमेट्रिक मॉलिक्यूल जर असेल तर तो त्याच्या मिरर इमेजवरती काय होतो, सुपर इम्पोज. म्हणजे तो आणि त्याची मिरर इमेज सेमच असते. म्हणून इथं काय लिहिलंय बघ, अकायरल मॉलिक्यूल. अकायरल मॉलिक्यूल का, इट इज सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. हा याच्या मिरर इमेजवरती होतो सुपर इम्पोज, म्हणून हा काय, अकायरल. आयडेंटिकल मॉलिक्युल्स, हे डिफरंट नाहीयेत. हा आणि याची मिरर इमेज एकमेकांवरती काय होतात, सुपर इम्पोज, म्हणून हे दोन्ही कोण आहेत, आयडेंटिकल. हे इनॅन्शिओमर्स नाहीत बाळा, ह्या दोघं एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. ह्या दोघंही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत, पण कसला, सुपर इम्पोजेबल. मिरर इमेजेस जर सुपर इम्पोजेबल असतील, आयडेंटिकल मॉलिक्यूल. मिरर इमेजेस जर नॉन सुपर इम्पोजेबल असतील, देन ओनली इनॅन्शिओमर्स. ते आपल्याला कळलं की इनॅन्शिओमर्स म्हणायचं कुणाला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स, दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनदर आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. ह्यांना म्हणायचं बाळा इनॅन्शिओमर्स. मग आता इनॅन्शिओमरच्या इथे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, हे इनॅन्शिओमरच्या प्रॉपर्टीज आहेत की एक इनॅन्शिओमर दुसऱ्या इनॅन्शिओमर पासून कसा डिफरंट असतो. आपल्याकडे 2-ब्रोमोब्युटेन आहे, त्याचे 2 टाईप आहेत बघितलं आपण, एक डेक्स्ट्रो आणि एक लिओ. मग ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो, तर आत्ता जे स्क्रीनवरती दिसतंय ते MCQ साठी महत्वाचं आहे. ह्याच्यावरती MCQ येतात आणि म्हणून हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे सगळे. इथे काय म्हणलंय बघ, इनॅन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, डेन्सिटी, डायपोल मुवमेंट, हीट कॅपॅसिटी, एटसेट्रा.
म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे इनॅन्शोमर्स असतात त्यावेळेस इनॅन्शोमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेमच असतात. इनॅन्शोमरमध्ये काय डिफरन्स असतो? ऑप्टिकल रोटेशनचा. तो इथे लिहिलाय बघ. इनॅन्शोमर रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम अँगल बट इन अपोजिट डायरेक्शन इफ डेक्स्ट्रो आयसोमर हॅज ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल टू +8 degree. Then लिओ आयसोमर हॅव ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल टू -8 degree. दोघांची मॅग्निट्यूड सेमच आहे. दोघांची मॅग्निट्यूड सेमच आहे, फक्त साइन अपोजिट आहे. एक जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा काय असतो? लिओ रोटेटरी. तर सगळ्यात महत्वाचं आहे, आत्ता जे स्क्रीनवरती दिसतंय बाळा ते MCQ मध्ये येतं. नीट लक्ष दे की दोन जे इनॅन्शोमर्स आहेत, इनॅन्शोमरमध्ये सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग सेमच असतो आणि बॉन्डिंगचा सिक्वेन्स सेम असल्यामुळे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सेम असतात. मेल्टिंग पॉईंट सेम, बॉइलिंग पॉईंट सेम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम, डायपोल मुवमेंट सेम, डेन्सिटी सेम. मग हा आणि हा एकमेकांपासून डिफर कशामध्ये करतो? बाय देअर ॲबिलिटी टू रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. हा जर प्लेन पोलराइज लाईट रोटेट करत असेल +25 डिग्रीनी, तर हा तर 25 डिग्रीनीच रोटेट करतो, फक्त काय मायनस, म्हणजे अपोजिट साईडला. एक डेक्स्ट्रो असेल तर दुसरा लिओ असतो, एक लिओ असेल तर दुसरा डेक्स्ट्रो असतो, पण दोघांच्या मॅग्निट्यूड, ऑप्टिकल रोटेशनच्या मॅग्निट्यूड असतात सेम, डायरेक्शन असतात डिफरंट. इनॅन्शोमर रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम अँगल, म्हणजे मॅग्निट्यूड सेम, बट इन अपोजिट डायरेक्शन. प्रचंड महत्वाचं. इनॅन्शोमर्स हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज. प्रचंड महत्वाचं. आणि अजून ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो? तर हा की ज्यावेळेस आता हा इनॅन्शोमर आणि हा इनॅन्शोमर, हा ज्यावेळेस दुसऱ्या कोणाबरोबर तरी रिॲक्ट करतो, रिएजंट बरोबर, आपण म्हणूयात की हा सबस्ट्रेट आहे आणि हा पण एक सबस्ट्रेट आहे. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर आहे, हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर आहे. तर या दोघांच्या रिॲक्शन्स पण बऱ्यापैकी सेमच असतात जर रिएजंट ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल तर. ह्याची ज्याच्याबरोबर रिॲक्शन होणार आहे, म्हणजे आपण म्हणत की सपोज याची रिॲक्शन चालू आहे KOH बरोबर. आता KOH काही ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही, याची पण रिॲक्शन चालू आहे KOH बरोबर, तर दोघांची रिॲक्शन सेम होणार. दोघांची रिॲक्शन काय होणार? सेम. पण तेच बाळा याची रिॲक्शन जर एखाद्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड बरोबर चालू आहे आणि याची रिॲक्शन पण एखाद्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड बरोबर चालू आहे, तर दोघांच्या रेट ऑफ रिॲक्शन मध्ये असणार डिफरन्स. तर हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. इथे काय लिहिलंय बघ. दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज टुवर्ड्स ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजे ज्यावेळेस एक इनॅन्शोमर दुसऱ्या ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस दोघंही इनॅन्शोमर सेम केमिकल प्रॉपर्टी शो करतात, पण रिॲक्टिव्हिटी ऑफ इनॅन्शोमर्स विथ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स इज डिफरंट. की हा इनॅन्शोमर एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे A, त्याच्याबरोबर रिॲक्शन करतोय, आणि हा इनॅन्शोमर त्याच ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड A बरोबर रिॲक्शन करतोय. तर एची रिॲक्शन आणि एची रिॲक्शन थोडीशी वेगळी होणार आहे. टायमिंग वेगळा असेल दोघांच्या रिॲक्शनचं, की कुठली रिॲक्शन किती लवकर कंप्लीट होईल. तर हे फार महत्वाचं आहे. आणि हे बाळा उपयोगी पडतं बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे आपल्या बॉडीजमध्ये मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स, आपल्या बॉडीमध्ये मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. बॉडीमध्ये मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे बॉडीमधले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं ओरिएंटेशन एक फिक्स टाईपचं असतं, त्यांच्या मिरर इमेजवाल्यांचं ओरिएंटेशन वेगळं असतं, आणि मग ते आपल्या बॉडीमधल्या मॉलिक्युल सारखी रिॲक्शन नाही करू शकत. का ते इथे आपण लिहिलंय बघ की रिॲक्टिव्हिटी ऑफ इनॅन्शोमर्स विथ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स इज डिफरंट. मग डिफरंट असते बाळा रिॲक्शन. पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह जर कंपाऊंड असतील, आता हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ह्याची ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड बरोबर रिॲक्शन होते, आणि हा इनॅन्शोमर दुसरा, ह्याची ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बरोबर रिॲक्शन होते, तर सेम रिॲक्शन होणार दोघांच्या. पण ह्या दोघांच्या रिॲक्शन एखाद्या ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड बरोबर डिफरंट असणार आहेत. आणि रिॲक्शन होणार का नाही ते पण डिपेंड्स, त्या ओरिएंटेशनवरती डिपेंड असतं.
म्हणून फार महत्वाचं आहे. आणि खाली लिहिलेला एक पॉइंट मी, डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेशन इज ऑलवेज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. म्हणजे मला हे दाखवलं विचारलं की डेक्स्ट्रो का लिओ आहे, मी नाही सांगू शकत रे, मला काय माहिती, हे काय बघून नाही सांगू शकत. हा, बघून फक्त मी काय सांगू शकतो की हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह, मी बघणार याच्यामध्ये कुठं प्लेन ऑफ सिमेट्री का, याच्यामध्ये कुठं सेंटर ऑफ सिमेट्री का, याच्यामध्ये कुठं अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री का. ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसेल, ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नसेल, ह्याच्यामध्ये अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री नसेल, तर डेफिनेटली हा मॉलिक्यूल डिससिमेट्रिक आहे. आणि मॉलिक्यूल जर डिससिमेट्रिक असेल तर तो त्याच्या मिरर इमेजवरती असतो नॉन सुपर इम्पोजेबल. आणि मॉलिक्यूल जर त्याच्या मिरर इमेजवरती असेल नॉन सुपर इम्पोजेबल तर तो असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. पण हा डेक्स्ट्रो का लिओ आहे हे आपण नाही सांगू शकत. इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड थिंग. आता बाळा पुढे जाऊयात की एखादा कंपाऊंड डेक्स्ट्रो का लिओ एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर आपण कंडिशनच लिहिली आहे रे, इथे कंडिशनच लिहिली. द मिनिमम कंडिशन फॉर कंपाऊंड टू बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह इज इट शुड बी कायरल, दॅट इज डिससिमेट्रिक. आणि डिससिमेट्रिक कधी असतं, अ मॉलिक्यूल विच डज नॉट पजेस प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री or alternating axis of symmetry is called dissymmetric molecule. Such molecule is chiral molecule. की डिससिमेट्रिक मॉलिक्यूल कधी असतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसतो, ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नसतो, ज्याच्यामध्ये अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री नसतं. मग आता हे काय ते बघूयात. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय हे चेक करूयात एकदा. चला, तर तू हे रीड कर स्क्रीनवरचं, तोपर्यंत जरा आराम देतो कशाला. बघ काय लिहिलंय, प्लेन ऑफ सिमेट्री. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याकडे एखादा मॉलिक्यूल आहे आणि मॉलिक्यूलच्या मधून आपण एखादा प्लेन पास केला, मॉलिक्यूल आहे आणि मॉलिक्यूलच्या मधून असा एखादा प्लेन पास केला की जो मॉलिक्यूलला दोन सिमेट्रिक पार्टमध्ये तोडतो, दोन सेम हाफमध्ये तोडतो, त्यावेळेस बाळा त्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ सिमेट्री. एखाद्या मॉलिक्यूलमधून पास होणारं प्लेन, एखाद्या मॉलिक्यूलमधून पास होणारं प्लेन की जे त्या मॉलिक्यूलला दोन सेम हाफमध्ये तोडतं, सिमेट्रिक हाफमध्ये तोडतं, त्याला आपण काय म्हणतो, प्लेन ऑफ सिमेट्री. इकडे लिहिलंय बघ, प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय म्हणलंय बघ. इट इज अन इमॅजिनरी प्लेन, इट इज अन इमॅजिनरी प्लेन विच बायसेक्ट्स द मॉलिक्यूल इंटू टू इक्वल halves in such a way that each half of the molecule is the mirror image of another half. म्हणजे काय, दोन सिमेट्रिक हाफमध्ये तोडायचं. असं एखादं प्लेन मॉलिक्यूलमधून पास होणारं, म्हणजे मॉलिक्यूलला तोडणारं, बायसेक्ट करणारं, असं एखादं इमॅजिनरी प्लेन जर मॉलिक्यूलमधून पास होत असेल की जे मॉलिक्यूलला तोडतं, कशामध्ये, दोन सिमेट्रिक पार्टमध्ये, म्हणजे मिरर इमेजेसमध्ये एकमेकांच्या, तर त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ सिमेट्री. आता हे बघ, हा आपल्याकडे सिस आयसोमर आहे, हे तर आपल्याला माहिती आहे प्लेनर असतं, काही विषय आहे का. हा डबली बॉन्डेड कार्बन आहे बाळा, याचा हायब्रिडायशन काय, sp2. हा डबली बॉन्डेड कार्बन, याचा हायब्रिडायशन काय, sp2. म्हणजे डेफिनेटली हा मॉलिक्यूल काय असतो, प्लेनर. हा मॉलिक्यूल काय असतो, प्लेनर. म्हणजे सगळे ऍटम्स त्याच प्लेनमध्ये असतात. मग हे सगळे ऍटम जर एकाच प्लेनमध्ये, तर ते स्वतः प्लेनच काय, प्लेन ऑफ सिमेट्री. हे सगळे मॉलिक्यूल जर एकाच प्लेनमध्ये, तर ते स्वतःचं प्लेनच काय, प्लेन ऑफ सिमेट्री. इकडे माझ्याकडे असेल तर दाखवतो बघ एखादा. आता डबली बॉन्डेड मला याच्यामध्ये मिळाला तर नशीबच. ये ना बाळा एखादा डबली बॉन्डेड, इथे आहे बघ, इथे आहे बघ. हा,
दिसला? हा तोच आहे. हा कोण आहे बघ, कार्बन डबली बॉन्डेड 2H आणि CH3 दिसलं तुला? की डबली बॉन्डेड आहेत ते 2 कार्बन आहेत, त्यांना कोण अटॅच आहेत? त्यांना कोण अटॅच आहेत? HH. आणि राहिलेले कोण आहेत? CH3 ग्रुप आहेत. हा बघ, हा प्लेनर मॉलिक्यूल आहे. दिसला तुला? सगळे कार्बन सेम प्लेनमध्ये. म्हणजे डबली बॉन्डेड कार्बनचे जे बॉन्ड असतात ते सेम प्लेनमध्ये असतात, ते तर आपल्याला माहिती आहे ना. हे बघ, आपला अशा टाईपमध्ये बघ, C डबल बॉन्ड C H आणि हा CH3 आणि इकडे पण काय CH3. मग बाळा हा जो कार्बन आहे त्याचे हे आणि हे एकाच प्लेनमध्ये असतं. एवढं इथं दिसतंय बघ तुला. दिसलं? हे बघ, हे चारही कार्बन एकाच प्लेनमध्ये आले का? आणि तेच प्लेन काय आहे बघ, प्लेन ऑफ सिमेट्री. आत्ता तुला स्क्रीनमध्ये जे परपेंडिक्युलर प्लेन पास होते, स्क्रीनमधून परपेंडिक्युलर प्लेन, तेच प्लेन ह्या मॉलिक्यूलला काय करणार आहे? सेम पार्टमध्ये तोडणार आहे. आत्ता हा जो मॉलिक्यूल आहे बघ आपल्याकडे, सिस टू ब्युटीन, ते जे प्लेन आहे स्वतः स्क्रीनचं प्लेन, तेच प्लेन ह्या मॉलिक्यूलला काय करतंय? 2 सेम पार्टमध्ये तोडतंय. हे बघ, दिसलं? किंवा हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्या एक्झॅक्टली मिडल मधून आपण प्लेन पास केला. आता स्क्रीनला परपेंडिक्युलर मिडल इथे दाखवलाय बघ, ह्या डॉटेड लाईनने दाखवलंय. इथूनच तोडलं, एक स्क्रीनला परपेंडिक्युलर प्लेन पास केला तर CH3 वरती CH3 पडणार, H वरती H पडणार, कार्बन वरती कार्बन पडणार. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे ह्या प्लेननी हा मॉलिक्यूल काय केला? 2 सिमेट्रिक पार्टमध्ये, मिरर इमेजेसमध्ये तोडला. मग ह्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज प्लेन ऑफ सिमेट्री. ह्याला काय म्हणतो? प्लेन ऑफ सिमेट्री. आणि ह्याच्यामध्ये हे जे प्लेन आहे स्क्रीन स्वतः, हे पण काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री. इथं बघितलं आपण की आता मॉलिक्यूल प्लेनर आहे आणि ते स्वतः प्लेनच काय करते? ह्या मॉलिक्यूलला बायसेक्ट करते. हे बघ, हे स्क्रीनचं प्लेन आहे. आता हा मॉलिक्यूल आपण स्क्रीनमध्ये ड्रॉ केलाय, त्याला फिरवला मी, तर आता हे स्क्रीनचं प्लेन आहे जे मॉलिक्यूलमधून एक्झॅक्टली पास होतंय ते. मग ते काय करणार आहे बघ, ह्या मॉलिक्यूलला सिमेट्रिकली तोडणार आहे 2 हाफमध्ये. दिसतंय तुला? इमॅजिन करायच्या गोष्टी आहेत. हे बघ, एकदम मिडलमधून जाणारं प्लेन. याच्यावरती मी ड्रॉ नाही करू शकत ना, नाही तर ड्रॉ करून दाखवलं असतं तुला प्लेन. हे दुसरं सॉफ्टवेअर आहे, याच्यावरती मी ड्रॉ नाही करू शकत. आणि इकडे ट्रान्सब्युटोइन आहे बघ, राईट साईडला लगेच ट्रान्सब्युटोइन, डबली बॉन्डेड कार्बन आणि 2H अपोजिट साईडला, 2 CH3 अपोजिट साईडला. आता याच्यामध्ये तू इथून नाही तोडू शकत मॉलिक्यूलला, ह्याच्यासारखा की इथून एक प्लेन पास केला स्क्रीनला परपेंडिक्युलर, आता इथून एक प्लेन पास केला. नाही रे बाळा, हा CH3 इथं कोण आहे? H. 2 सेम पार्टमध्ये नाही तुटत. पण हा प्लेन की ज्याच्यामध्येच मॉलिक्यूल ड्रॉ केलाय, का ते हे प्लेनर आहे ना. हा sp2 आहे, हा sp2 आहे, प्लेनर आहे. मग हे स्वतःचं प्लेनच काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री. इथं दिसेल बघ आता तुला. हे बघ, दिसलं? हे जे प्लेन आहे, हे बघा आता ह्याला परपेंडिक्युलर, म्हणजे ही जी स्क्रीनमध्ये ड्रॉ केलाय, हा मॉलिक्यूल आपण स्क्रीनमध्ये ड्रॉ केलाय, तीच स्क्रीन मी आता परपेंडिक्युलर शो करतो. हे बघ, आता काय होईल? एकदम प्लेन पास केला आता स्क्रीनला परपेंडिक्युलर, म्हणजे तो स्क्रीनचाच प्लेन आहे, आपण मॉलिक्यूल रोटेट केलाय, तर तोच मॉलिक्यूलला 2 इक्वल हाफमध्ये तोडेल. बरोबर? मॉलिक्यूल प्लेनर आहे बाळा, हा प्लेनर, आणि त्याच्यावरती मॉलिक्यूल आहे त्या प्लेनमध्ये. मग ते प्लेनच स्वतः एक काय? बायसेक्टिंग प्लेन आहे इंटू 2 इक्वल पार्ट्स. बस, बाकी काही नाही बाळा. तर त्याला आपण काय म्हणतो? प्लेन ऑफ सिमेट्री. तर अल्किन्समध्ये तर कळलं आपल्याला. आता इकडे आपल्याकडे काय? मिथेन आहे. मिथेन, 4 ॲटम सेम. 4 ॲटम जर कार्बनला सेम असतील, ते आपण मगाशीच बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये. हे बघ, हा मिथेन आहे CH4, 4 ॲटम सेम. मग बाळा आता हे स्क्रीनमधून हा मॉलिक्यूल आपण असा ओरिएंट केला आणि तो असा प्लेन पास केला, हे असा, तर काय होणार आहे? इथूनच जर प्लेन पास केला असा तो स्क्रीनला परपेंडिक्युलर, आता स्क्रीनला परपेंडिक्युलर प्लेन पास केला इकडून,
किंवा असा प्लेन पास केला इथून ह्या दोघांमधून, तर हे इक्वल हाफ्समध्ये तुटणार आहे, आयडेंटिकल हाफ्समध्ये तुटणार आहे, सिमेट्रिकल पार्टमध्ये तुटणार आहे इथून प्लेन पास केला तर. आणि तो त्यांनी करून दाखवलाय बघ इथे. हा प्लेन कोणामधून चाललाय, हा एच आणि हा एच मधून तोडून चाललाय, ह्या दोघांना तोडून अर्धा अर्धा, इकडे फुल एच इकडे फुल एच. आणि मगाशी आपण शो केलं कुठे, सॉरी इथे, इथे शो केलं बघ मिथेन मध्ये, ह्या केसमध्ये दिसलं. आत्ता असं चित्र काढलंय आपण नोट्समध्ये, अशा टाईपचं चित्र आहे बघ. आणि प्लेन कसा पास होतोय बघ, ह्या टाईपमध्ये प्लेन पास होतोय की जो मॉलिक्यूलला सिमेट्रिक हाफमध्ये तोडतो बघ. हाफ एच, हाफ कार्बन, हाफ एच आणि फुल एच एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला सेम आयडेंटिकल, सेम, काही टेन्शन नाही. हे बघ, इमॅजिन कर सगळं, मग हे कळेल पुढे. तर ह्याला म्हणायचं बाळा प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी प्लेन विच बायसेक्ट्स द मॉलिक्यूल इन टू इक्वल हाफ्स, such that half molecule is the mirror image of other half. अर्धा मॉलिक्यूल दुसऱ्या अर्ध्याची काय पाहिजे, मिरर इमेज पाहिजे. चलो, तर आता याच्यामध्ये बघूयात आपण की प्लेन ऑफ सिमेट्री आहे का कुठे. प्लेन ऑफ सिमेट्री ते बघ, हा जर मी इथूनच तोडला, एक्झॅक्टली इथूनच तोडला, तर याचा पण वरती CH3, याचा पण वरती CH3, याचा खाली H, याचा खाली H, इकडे कोण असणार आहे, एक H आणि एक H, विषयच नाही. हा मॉलिक्यूल सिमेट्रिकली तुटणार आहे. तर याच्यामध्ये काय, सॉरी, ही लाईन, याच्यामधून पास होणारं प्लेन, ही जी लाईन आहे याच्यामधून पास होणारं प्लेन हेच काय, मिरर प्लेन आहे. आता याच्यामध्ये डॉटेड लाईन ड्रॉ करता येत नाही, त्यामुळे मी काय करतो, डॉटेड लाईनचं तेवढं आहे, याच्यामध्ये डॉटेड लाईनच नाहीये. असू दे, जेवढं आहे त्याच्यावरून आपल्याला भरपूर मिळत आहे, त्यामुळे मी ह्याला काय करतो, थोडा कट करतो. चलो, ते आपल्याला दिसतंय मिरर प्लेन, की स्क्रीनला आता परपेंडिक्युलर आपण प्लेन पास करणार आहे याच्यामधून. हे बघ, याच्यामधून प्लेन बरोबर पास केला मी, याच्यामधून बरोबर प्लेन पास केला की हा मॉलिक्यूल सिमेट्रिकली तुटणार आहे. सिमेट्रिकली हा CH3 वरती, हा CH3 वरती, हा H खाली, H खाली, बरोबर तुटणार मॉलिक्यूल. आता इकडे बघ, ही एक केस आहे, ही एक केस. आता याच्यामध्ये इकडे एक CH3 ग्रुप आहे आणि इकडे एक CH3 ग्रुप आहे. आता इथल्या कार्बनचे ऍक्च्युली 4 बॉन्ड असतात रे बाळा, हा कार्बन आणि हा कार्बन यांचे 4 बॉन्ड असतात. आता 3च दिसत आहेत, 1 2 3. पण बाळा इथे जसा CH3 आहे तसा अजून एक ह्याला कोण अटॅच आहे, H, जो दाखवला नाही. इथे एक CH3 आहे, ह्याला अजून एक कोण अटॅच आहे, H. आणि अशा टाईपचा मॉलिक्यूल काय शो करतो आपल्याला माहिती आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस ट्रान्स. की इथला CH3 रिंगच्या वरती आणि इथला CH3 पण रिंगच्या वरती, ही केस. तर हा बाळा कोण आहे, सिस आयसोमर, बरोबर. तर हे हळूहळू कॉम्प्लिकेटेड होत जातं बाळा. आधी आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम यावं लागतं, ते येत असेल तर पुढे ऑप्टिकल येतं. आता एखाद्याने विचारलं आपल्याला की हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का, हा तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. एवढं तर कळलं ना, हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. का, तर यांच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. हा काय ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे. तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे बाळा का, तर याच्यामध्ये पण काय, इलेमेंट ऑफ सिमेट्री, याच्यामधूनच एक काय पास करायचं, प्लेन. याच्यामधूनच प्लेन पास केलं तर ते अख्ख्या मॉलिक्यूलला काय करणार आहे, 2 सेम हाफ्स मध्ये डिवाइड करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. इथे दिसतंय बघ 2 CH3 सेम साइडला, तर हा सिस आयसोमर आहे. हा काय, हा सिस आयसोमर आहे.
सिस आयसोमर. आणि इकडे कोण आहे? ट्रान्स आयसोमर. इकडे कोण आहे? ट्रान्स आयसोमर. तर अशा टाईपचा सिनॅरिओ आहे की इथे पण CH3 आणि इथे पण CH3, डाय सबस्टिट्युटेड सायक्लोहेक्सेन. आणि आपल्याला माहिती आहे डाय सबस्टिट्यूशन मध्ये काय होऊ शकतं? सिस ट्रान्स होऊ शकतं की इथला CH3 आणि इथला CH3 रिंगच्या वरती आहे का? सिस आयसोमर. एक CH3 रिंगच्या वरती, एक CH3 रिंगच्या खाली, असंही असू शकतं. आणि इथे काय असू शकतो? एक H जो रिंगच्या खाली आहे. आणि इथे काय असू शकतो? एक H जो रिंगच्या वरती आहे. पण बाळा काही असलं तरी ज्यावेळेस आपण इथूनच प्लेन पास करणार आहे, इथूनच प्लेन पास झालं तर हे मॉलिक्यूलला काय करणार आहे? टू सेम हाफ मध्ये बायसेट करणार आहे. इथूनच प्लेन पास केलं तर इकडे बघ, हाफ CH3 इकडे, हाफ CH3 इकडे, इथे CH2, इथे CH2, प्लेन आलं बायसेट करत, CH2, हाफ CH3 इकडे, हाफ CH3 इकडे. म्हणजे मॉलिक्यूल काय झाला? टू सेम हाफ मध्ये, म्हणजे मिरर इमेजेस मध्ये बायसेक्ट झाला. तर तेच काय? प्लेन ऑफ सिमेट्री. तर याच्यामध्ये पण काय बाळा? याच्यामध्ये पण प्लेन ऑफ सिमेट्री जे इथून पास होत आहे, प्लेन ऑफ सिमेट्री हे. आणि हे पण काय? प्लेन ऑफ सिमेट्री. ते प्लेन ऑफ सिमेट्री. अरे अरे माराल आता तुम्ही मला. ठीक आहे, सॉफ्टवेअरचे काय थोडेसे लिमिटेशन्स बरोबर जगावं लागते, काही पर्याय नाही त्याला. मला काही नसण्यापेक्षा काय काय असलेलं चांगलं आहे. चलो, तर हे प्लेन आहे ना, ते कदाला वाटेल ती लाईन काय, म्हणून मी हे काय करतोय, थोडंसं ब्रेक करतोय लाईन. चलो, ते बरं आहे आता, बस झालं एवढं, चांगलं दिसतंय. तर याच्यामध्ये काय? प्लेन ऑफ सिमेट्री. हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये इथेच काय? प्लेन ऑफ सिमेट्री. सपोज इथे एक CH3 असतं अजून, तर मग प्लेन ऑफ सिमेट्री असतं का? नाही. मग कसं प्लेन पास करणार तू? इथून प्लेन पास केलंस तर इथे CH3 आहे, इकडे कोण आहे? H आहेत. तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही. इथे जर अजून एखादा CH3 असता तर मग प्लेन ऑफ सिमेट्री नसतं बाळा. ते बघावं लागतं आपल्याला की असं आपण एखादं प्लेन पास करू शकतो का मॉलिक्यूलमधून, की ते त्या मॉलिक्यूलला टू सेम हाफ्समध्ये, म्हणजे जे मिरर इमेजेस आहेत एकमेकांचे, अशा हाफ्समध्ये तोडेल. असं जर असेल तर त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ सिमेट्री. आणि मॉलिक्यूलमध्ये जर प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर मॉलिक्यूलच कसला असतो? सिमेट्रिक. आणि मॉलिक्यूल जर सिमेट्रिक असेल तर त्याला काय म्हणायचं? अकायरल. आणि अकायरल असेल तर तो बाळा ऑप्टिकली काय असणार आहे? इनऍक्टिव्ह. तर आपण म्हणलंय की फॉर अ कंपाऊंड टू बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह हे नसलं पाहिजे. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री किंवा अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री असलं नसलं पाहिजे. हे जर असेल तर ते सांगतं कंपाऊंड इज सिमेट्रिक, म्हणजे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. तर आता याच्यामध्ये बघूयात आपण ह्या मॉलिक्युल्समध्ये इकडे की याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? तर इथे बघ की ह्याला जर इथूनच पास केला, हा जो प्लेन आहे इथून पास केला, तर मॉलिक्यूल दोन सेम हाफमध्ये तुटणार आहे बघ. हा ब्रोमीन वरती, हा पण ब्रोमीन वरतीच. तर याच्यामध्ये इलेमेंट ऑफ सिमेट्री आहे. सॉरी, याच्यामध्ये हा इलेमेंट ऑफ सिमेट्री आहे. हा प्लेन आहे बघ. हा प्लेन ह्या मॉलिक्यूलला दोन सिमेट्रिक पार्टमध्ये काय करतो? डिवाइड करतो, बायसेक्ट करतो म्हणा, डिवाइड करतो म्हणण्यापेक्षा.
हे जास्त टेक्निकल होतं सगळं. तर हे प्लेन ऑफ सिमेट्री. तेच जर बाळा हा ब्रोमीन जर खाली असता, आता नीट लक्ष दे, हा ब्रोमीन जर खाली असता तर हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड होता. इथे ब्रोमीन वरती आणि इथला ब्रोमीन जर असता खाली, म्हणजे ट्रान्स कंपाऊंड, तर आता बाळा याच्यामधून होणारं पास होणारं प्लेन ह्यांनी मॉलिक्यूलला सेम पार्टमध्ये नसतं तोडलं. इथे CH2, इथे CH2, काही प्रॉब्लेम नाही. पण बाळा इथे वरती ब्रोमीन आहे, इथे कुठे आहे, खाली ब्रोमीन आहे. तर हा सिस आयसोमर आहे तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. का तर याच्यामध्ये काय, प्लेन ऑफ सिमेट्री. पण हा जो ट्रान्स आयसोमर आहे त्याचा ट्रान्स, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. हे फार महत्वाचं आहे बाळा. हा ब्रोमीन जर खाली दिला असता त्यांनी तर याच्यामध्ये एलिमेंट ऑफ सिमेट्री नव्हता. आता इथे बघ, ह्या मॉलिक्यूलमध्ये, ह्या मॉलिक्यूल जर आपण इथूनच कट केला, इथूनच संपलं, दोन इक्वल पार्ट मध्ये तुटला. हे बघ, हा मॉलिक्यूल आपण इथून तोडला तर H OH OH CH3 CH3. तर हे काय, प्लेन ऑफ सिमेट्री. इथे पण बघ, क्या मॉलिक्यूल जर आपण इथूनच तोडला तर सगळं मॅच होतंय. तेच जर हा CH3 वरती असता इथे H खाली तर मग नाही. इथे जर बाळा सिच्युएशन अशा टाईपमध्ये असते की CH3 इकडे आणि H इकडे, तर मग मात्र मग याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसतं, मग हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला असता. पण आत्ता नाही. आत्ता इथे ही जी लाईन आहे याच्यामधून आपण प्लेन पास केला, तर हेच काय, प्लेन ऑफ सिमेट्री. तर चलो, इथे आमच्याकडे काय, एक प्लेन ऑफ सिमेट्री आहे ह्या केसमध्ये. ह्या केसमध्ये हे जे प्लेन आहे इट विल ऍक्ट ॲज अ प्लेन ऑफ सिमेट्री. Oh. Oh. हे काय, प्लेन ऑफ सिमेट्री. आता पुढे याच्यामध्ये पण दिसतच आहे रे बाळा, डायरेक्टच. याच्यामध्ये डायरेक्टच दिसतंय. इथून काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे प्लेन पास करायचं इथून. स्क्रीनला परपेंडिक्युलर ते प्लेन पास केलं की मॉलिक्यूल काय होणार, दोन सेम पार्ट मध्ये स्प्लिट होणार, सेम पार्ट मध्ये. मग इकडे बाळा एलिमेंट ऑफ सिमेट्री नाही ना आता. हे सॉरी, एलिमेंट ऑफ सिमेट्री आहे म्हणजे हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे बघ. इथूनच प्लेन पास केला की तुटताना कसं तुटणार आहे बघ. इकडे CH2, इकडे CH2, सेम. इकडे कार्बन, इकडे कार्बन, वरती Cl, वरती Cl, खाली H, खाली H, म्हणजे सेम पार्ट मध्ये तुटला. इथं नाही ना, इथं कसं पास करणार आता. तू जर म्हणला की इथे पण सर आपण असं पास केलं इथून, नाही, हा वरती Cl आहे आणि हा खाली Cl आहे, सेम हाफ मध्ये नाही तुटला. मिरर इमेजेस मध्ये इथे वरती क्लोरीन येतोय रिंगच्या, इथे रिंगच्या खाली क्लोरीन चालू आहे. तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही, याच्यामध्ये पण प्लेन ऑफ सिमेट्री नाही. का आहे, तू म्हणशील इथून तोडला तर सर, इथून आपण असा तोडला तर नाही रे बाळा, हा CH3 वरती येतोय, हे वरती घेतो, कारण इथं मी येतो. असू देत होता. तर हा मॉलिक्यूल जर आपण इथून तोडला, इथून प्लेन पास केला, तर हा CH3 वरती आहे, हा CH3 कुठं आहे, खाली. हाही CH3 जर वरती असता तर हे काय होतं, प्लेन ऑफ सिमेट्री. पण आत्ता नाहीये, तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही, याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही. तर यांच्यामध्ये बाळा प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये, याच्यामध्ये पण प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये. आणि ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही, हे जे आता आपल्याकडे आहेत, हे आणि यांची मिरर इमेज काय असणार आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. आणि हे दोघं कंपाऊंड आता काय असणार आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. एकदम करेक्ट, हे दोन्ही कंपाऊंड काय असतील,
ऑप्टिकली ऍक्टिव्ह. बाकी सगळे जे आता आहेत स्क्रीनवरती ते ऑप्टिकली काय आहेत, इनऍक्टिव्ह. हे दोघं सोडून जे स्क्रीनवरती तुला दिसत आहेत आत्ताचे दोघं सोडून ते सगळे ऑप्टिकली काय आहेत, इनऍक्टिव्ह. कारण त्यांच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच बघून टाकूयात सेंटर ऑफ सिमेट्री आणि अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री.